आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांसाठी मखर किंवा आसन कसा बनवायचा तेही फक्त कार्डबोर्ड पासून आज आपण इथे पाहणार आहोत। तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू संजनाज आर्ट स्टुडिओ। स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळ्यात आधी इथे जे काही रिक्वायर्ड शेप आहे तो इथे कार्डबोर्डचा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे घेते एक ग्लिटर किंवा चमकी। इथे ब्ल्यू आणि ग्रीन कलर मिक्स करून इथे हे चमकी घ्यायची आहे आणि जो शेप आपण कट केलेला आहे त्याच्यावरती ग्लू अप्लाय करून फेविकॉल अप्लाय करून व्यवस्थित ही चमकी अशा प्रकारे स्प्रेड करायची आहे आणि अशी एक्स्ट्रा चमकी आपल्याला नंतर काढायची आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित ही स्टिक झालेली आहे। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे हे फेदर ऊल आणि व्यवस्थित अशा प्रकारे एजेस वरती हे ऊल आपल्याला स्टिक करायचं आहे। तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही लेस सुद्धा घेऊ शकता आणि हे फेदर ऊलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। तर अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला पॅटर्न बनवून हे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसा व्यवस्थित चिटकावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हे रेडी झालेलं आहे। त्यानंतर मी इथे फेविकॉल घेतलेला आहे आणि डायरेक्टली त्यानेच अशा प्रकारे काही पॅटर्न किंवा डिझाईन्स इथे सेंटरला आता बनवले आहेत। ह्याच्यावरती आपल्याला स्टिक करायचं आहे चमकी किंवा ग्लिटर। तर व्यवस्थित ग्लिटर आपल्याला अशा प्रकारे स्टिक करायचं आहे आणि नंतर जे काही एक्स्ट्रा ग्लिटर आहे ते अशा प्रकारे काढायचं आहे आणि तर अशा प्रकारे आपल्याला जे रिक्वायर्ड डिझाईन किंवा पॅटर्न आहे तो इथे मिळेल। आता यानंतर मी ते काही अशा प्रकारे छोटे हे कटआउट्स रेडी केलेले आहेत आणि त्याच्यावरती व्यवस्थित हे फेदर ऊल स्टिक करून घेतलाय आणि ते आपल्याला अशा पॅटर्न मध्ये इथे स्टिक करायचे आहेत। तर स्टिक करण्यासाठी तुम्ही कुठल्याही स्ट्रॉंग बॉन्ड ग्लूचा ग्लू गनचा वगैरे यूज करा। आता पुढे काही डेकोरेशन अजून आपल्याला करायचं आहे ते आपण पाहूया। तर अशा प्रकारे पुढे काही मिरर्स, लेस, स्टोन्स, कुंदन स्टिक करून जे काही डेकोरेटिव्ह पार्ट आहे तो पूर्ण करायचा आहे। आता पुढे बेस किंवा आसन कसा बनवायचा ते बघूयात। तर जे काही वर्क आहे ते आता कंप्लीट झालेलं आहे आणि आता हे जे दोन पार्ट्स तयार केले ते आपल्याला व्यवस्थित इथे जॉईन करून घ्यायचं आहे। जॉईन करण्यासाठी तुम्ही कोणत्याही स्ट्रॉंग बॉन्ड ग्लूचा इथं वापर करा। तर चला पाहूयात आता ह्याचा फायनल लुक कसा असेल। तर अशा प्रकारे आपला आजचा मखर किंवा हा प्रोजेक्ट वर्क पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे आणि खूपच सुंदर आणि युनिक स्टाईलमध्ये आपला हा मखर रेडी झालेला आहे। तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, मला कॉमेंट करून सांगा। नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढे अशाच एका नवीन आणि क्रिएटिव्ह व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।